आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती। हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे 2014 ते 2019 दरम्यानचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख। राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार, तर राजन साळवींच्या माध्यमातून उदय सामंतांना शह देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा दावा। तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया। राजन साळवींच्या माध्यमातून उदय सामंतांना शह देण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा दावा। तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया। गटाला सामंत कुटुंबियांना शह देण्यासाठी कोणतरी पाहिजे, म्हणून एकनाथ शिंदेंनी सामंत कुटुंबियांना शह देण्याचा केविलवाना प्रयत्न राजन साळवींच्या माध्यमातून केला आहे। 2-4 लोक सोडले तर संपूर्ण ठाकरे गट पक्षप्रवेश करायला तयार, ठाकरे गटात कोणी थांबायला तयार नाही, उलट आम्हीच ब्रेक लावलाय, अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य। इकडे कोणी थांबायलाच तयार नाही, उलट पक्ष आम्ही थोडेसे ब्रेक लावलेले आहेत, आम्ही थोडं थांबवलेलं आहे। नाहीतर संपूर्ण उभाटा काही जर 2-4 लोक सोडले तर मर्जी व्हायला तयार आहे। कोकणात भाजपचा ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का, कुडाळमधील 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या 7 तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना निधी मिळणार, मविया आणि ठाकरे गटाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, उरलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार, पालकमंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। 31 मार्च संपून दे, या वर्षाची निधीचा विषय संपलाय, पुढच्या वर्षी याद्या घेऊन बसणार, गावाची नावं घेऊन बसणार, समोर आपला महायुतीचा झेंडा दिसला नाही, निधी कट, बोंबलत बसून दे माझ्या नावाने, काही फरक पडत नाही, आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे, मला काही चिंता नाही। पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, ठाकरेंनी ईव्हीएम बद्दलची माहिती जाणून घेतली, ईव्हीएम संदर्भात आंदोलन करणार, भेटीनंतर उत्तम जानकरांची प्रतिक्रिया। इथं मुंबईला आल्यानंतर आपण एकत्र बसू आणि ईव्हीएमच्या बाबतीमध्ये पुढचा निर्णय काय करायचा या अनुषंगानं आज अनिल परब साहेब, मी, मिलिंद नार्वेकर आम्ही सगळे एकत्र बसलो। खेळाडूंना पुढे बॅटिंग करण्यासाठी काही काळ रेस्ट करावी लागते, सुधीर मुनगंटीवार यांचाही हा रेस्ट पिरियड संपून तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार बॅटिंग कराल, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। भाऊ, तुमच्यात जसं IPL मॅच मध्ये होतं ना की खेळाडूला काही महिने थोडा रेस्ट करावा लागते पुढची बॅटिंग करण्याकरता, तसा तुमचा रेस्ट पिरियड आहे हा। मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते, सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त, मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर नाराजी व्यक्त।